फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. वीर शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अतुलनीय असून पन्हाळगडावरील त्यांच्या स्मारक परिसराच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री आंबेडकर यांनी पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर नेबापूर झाडे चौकी येथील वीर शिवा काशीद यांच्या समाधीला दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, अधिकारी, कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री आंबेडकर म्हणाले, वीर शिवा काशीद यांनी दिलेलं बलिदान मोलाचं असून त्यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगून हे स्मारक तरुण पिढीला प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पन्हाळगडाची भूमी छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीने आणि त्यांच्या वास्तव्याने आपल्याला प्रेरणा देत आहे. ज्यांच्या कार्याची नोंद भविष्यात घ्यायला लागेल असे व्यक्तिमत्व वीर शिवा काशीद यांचे होते. त्यांना अभिवादन करून भविष्य काळातही या परिसराच्या विकासासाठी विशेषतः पन्हाळगडाच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री आंबेडकर यांनी यावेळी दिली. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे. पन्हाळगडाची माती, पन्हाळगडाची भूमी छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीनं आणि सगळ्या वास्तव्यानं ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना प्रचंड अशा पद्धतीची प्रेरणा देते, त्याच प्रेरणास्थळाच्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीनं एक वेगळं प्रेरणा देणारं अशा पद्धतीचं वीर शिवा काशीदांच्या स्मारकाला आज आपण भेट देतोय. खरं तर वीर शिवा काशीद हे इतिहासामध्ये सुद्धा भविष्य काळात खूप नोंद करायला पाहिजे आणि त्यांचीही प्रेरणा घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा या परिसराच्या विकासासाठी आणि विशेषतः पन्हाळगडातल्या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्या सगळ्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर इथल्या सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांनी, कृती आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जे काय सांगितलं, वीर शिवा काशीदाच्या स्मारकाच्या अनुषंगानं ज्या ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी सुद्धा जिल्हा नियोजन मंडळातून असेल, राज्य शासनाच्या वतीनं असेल, जितकं सहकार्य करता येईल तेवढं निश्चितपणे करू आणि त्या माध्यमातून हा इतिहास अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळात नवीन पिढीला प्रेरणा देईल अशा पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊया. आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.